चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी आरोग्यदायी, शरीरासाठी भरपूर उपयोगी असलेला मुरावळा आणि त्याचबरोबर आवळा कँडी. आवळ्याचे हे दोन्ही प्रकार अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. या पद्धतीने तुम्ही जर ही आवळा कँडी आणि आवळ्याचा हा मुरावळा बनवला तर वर्षभर आरामात टिकतो. आणि बनवायला इतका सोपं आहे ना की तुम्ही पहिल्यांदा जरी हा बनवत असाल तरी तुमची एकही चूक होणार नाही किंवा हा आवळा अजिबातही खराब होणार नाही. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. सगळ्यात आधी बाजारातून छान फ्रेश असे आवळे आणायचे. इथे मी 1 किलो आवळा आणलाय. यातले अर्धा किलो आवळ्यांची मी कँडी करणार आहे आणि अर्धा किलो आवळ्यांचा मुरावळा करणार आहे. चला तर सगळ्यात आधी हे आवळे आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्यायचेत. इथे मी आवळे धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतलेत आणि त्यानंतर आवळे आपल्याला वाफवायला ठेवायचे आहेत. धुवून पुसणं खूप गरजेचं आहे, कारण वरती जी काही घाण असेल ना ती सगळी काढून टाकायची आणि आवळ्याला थेंबरही पाणी राहू द्यायचं नाही. आता वाफवायला ठेवल्यानंतर एक 15 मिनिटं आवळे वाफवू द्यायचे. 15 मिनिटात आवळे छानपैकी वाफवले जातात. आता इथे मी अर्धा किलो गुळ आणि अर्धा किलो साखर घेतली, कारण जो मुरावळा आपण बनवणार आहोत तो गुळात बनवणार आहोत आणि जी कँडी बनवणार आहोत ती साखरेमध्ये बनवणार आहोत. आता सगळ्यात आधी ही अर्धा किलो साखर मिक्सरला छानपैकी बारीक करून घ्यायची. बारीक करण्या अगोदर यामध्ये मी 2 ते 3 वेलची सोलून घालते. तुम्ही डायरेक्ट कँडी बनवत असताना जी पुढची प्रोसेस होणार आहे मध्ये सुद्धा डायरेक्ट वेलची पूड घालू शकता, परंतु मी आवर्जून साखरेमध्ये घालते जेणेकरून वेगळी वेलची पूड करायची गरज नाही आणि सगळ्या साखरेला छानपैकी ह्या वेलचीचा फ्लेवरही भेटतो. इथे मी 4 वेलदोडे छानपैकी सोलून यामध्ये घातलेत. सालीसहित घालू नका, कारण नंतर मग साल ती त्याच्यामध्ये तशीच राहील. चला, अगदी छान अशी साखरेची पूड करून घेतली आहे. तुम्ही बघू शकताय अगदी फाईन अशी पूड करून घ्यायची. अजिबातही दरदरीत ठेवायची नाही, कारण ही कँडी आपल्याला अगदी सुंदर अशी मऊसूद बनवायची आहे. जर तुम्ही साखर थोडीशी जरी दरदरीत वाटून घेतली ना तरी ती मेल्ट होताना मात्र त्रास देईल. त्यामुळे अगदी फाईन अशी पूड करून घ्या. चला, आता आवळे छानपैकी वाफवले गेलेत. 15 मिनिटं लागली हे आवळे सगळे वाफवायला. आवळे छान वाफवले ते कशाने ओळखायचं? जेव्हा आवळ्याच्या सगळ्या पाकळ्या छान फुललेल्या असतील, उमललेल्या असतील, त्यावेळेला समजायचं आवळा आपला परफेक्ट असा वाफवला गेलाय. 15 मिनिटं लागतात 1 किलो आवळा वाफवायला. चला, आवळा छानपैकी वाफवलं गेलंय. आता पुढची प्रोसेस बघूयात. आवळे सगळे थंड करून घ्यायचे. ताटामध्ये काढून मी पूर्ण थंड करून घेते. थोडेसे कोमट आहेत आणि मी ह्याच्या लगेचच बिया काढून घेते. थंड झाल्यानंतर काढले तरीही चालेल. बिया अगदी सहजपणे निघतात. आवळा सहजपणे मोकळा होतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आवळा आपला शिजला गेलाय. वेळेला आवळा कँडी किंवा आवळ्याचा मुरावळा बनवण्याची खूप किचकट प्रोसेस दाखवली जाते आणि त्यामुळे आपल्याला हा मुरावळा किंवा आवळा कँडी बनवायलाच नको वाटते. परंतु या पद्धतीने जर तुम्ही कराल ना, अतिशय साधी सोपी पद्धत आहे, परंतु चव इतकी अफलातून असते आणि तेही टिकायला सुद्धा तेवढाच जास्त फायदेशीर आहे. अजिबातही तो वर्षभर खराब होत नाही. त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही आवळा कँडी आणि मुरावळा कधी केला नसेल ना तर नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा ही पद्धत नक्कीच आवडेल. आता 1 किलो आवळा जो वाफवून घेतला होता त्याचे सगळे बिया काढून घेतल्यानंतर त्याचे निम्मा भाग करून घेतलाय, जो की अर्धा भाग मला आवळा कँडीसाठी वापरता येईल आणि अर्धा भाग मला मुरावळ्यासाठी वापरता येईल. चला, आता आवळा कँडीसाठीचं जो काही आवळा आहे तो बाजूला ठेवून देऊयात आणि अगोदर आपण करणार आहोत तो मुरावळा. आता मुरावळा करण्यासाठी जेवढा आपला आवळा आहे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे. म्हणजे अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गुळ घ्या. जरी त्यातले बिया निघून जात असतील ना तरी ही आवळ्याची चव थोडीशी आंबटच असते. तो छान गोडूस व्हावा, आंबट गोड असा फ्लेवर यावा, त्यासाठी गुळ अर्धा किलो परफेक्ट असं घ्या. आता आवळा आणि गूळ छानपैकी मिक्स करून घ्यायचा. ह्या दोन्ही गोष्टी अगदी लो फ्लेमवरती छान मिक्स करत राहायचं. आणि मुरावळा बनवण्यासाठी आवर्जून जाड तळाची कढई वापरा, जेणेकरून गूळ खाली करपणार नाही, कारण ही प्रोसेस होईल किमान 15 मिनिटं तरी जातात छान ह्याचा पाक तयार होईपर्यंत. जोपर्यंत गुळाचा छान पाक तयार होत नाही ना तोपर्यंत आपल्याला आवळा आणि गूळ सतत मिक्स करत राहायचं आहे. गुळाच्या सगळ्या पाकामध्ये आवळा जेवढा छान शिजला जाईल तेवढा गुळाचा फ्लेवर आवळ्यामध्ये मिक्स होत जातो, अगदी मुरत जातो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गुळ आपला इथे मेल्ट झालाय. 1-2 ते 3 वेळा झाकण ठेवून वाफू द्यायची. वाफवल्यामुळे ना छान पाक आवळ्यामध्ये मुरायला मदत होते आणि आवळा सुद्धा या गुळाच्या पाकामध्ये छान रटरट असा शिजतो आणि छान त्याचा फ्लेवर येतो. सुंदर असा आपला हा पाक तयार होते. 15 मिनिटं लागतात, 10 ते 15 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं कंटिन्युअसली फक्त मिक्स करत राहा आणि 3-3 मिनिटाला फक्त झाकण ठेवत राहा. झाकण ठेवल्यामुळे पाकही छान तयार होत राहतो, परंतु आवळा सुद्धा छान शिजत राहतो. सुंदर असा हा मुरावळा आपला इथे तयार होतोय. बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतका सुंदर असा मुरावळा इथे तयार होतोय. अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे तुमचा पाक तयार झालाय की नाही हे बघण्यासाठी डिशमध्ये पाणी घ्यायचं. पाण्यामध्ये थोडंसं गुळाचा पाक घालून घ्यायचा. तुम्ही बघू शकता पाक
थोडासा पसरतोय, या स्टेजला हा पाक काही तयार झालेला नाही आहे. त्यामुळे अजून 1-2-3 मिनटं आपल्याला शिजवून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत छान असायचा पाक तयार होत नाही, एक तारी पाक आपल्याला इथे करून घ्यायचा आहे, तोपर्यंत मिक्स करत राहायचं. यामुळे ना आवळा आपला अजिबातही खराब होत नाही. जर तुमचा पाक थोडा जरी कच्चा असेल ना तरी तो जास्त दिवस टिकणार नाही किंवा त्या पाकाला आंबूस अशी चव आणि वास येतो. आता टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता हा पाक अजिबातही पसरला नाहीये. वरती जो काही पापुद्रा आला तो वेगळा झाला आणि खाली राहिलेला मात्र पाक आहे असं एका जागेवर राहिला. आता ही गोळी परफेक्ट आहे आपल्या आवळ्याच्या ह्या पाकासाठी. एवढा पाक येईपर्यंत आपल्याला आवळा शिजवून घ्यायचा आहे. पाक छानपैकी तयार आला की सगळ्यात शेवटी यामध्ये सुंठ आपल्याला खिसून घ्यायची आहे. सुंठ खिसल्यामुळे ना फ्रेश असा फ्लेवर या आपल्या मुरावळ्याला भेटणार आहे. त्यामुळे एक अर्धा चमचा सुंठपूड आवर्जून घाला. मोठी सुंठ असेल तर फ्रेशच खिसून घाला, त्यामुळे फ्रेश असा फ्लेवर आपल्या आवळ्याला भेटतो. चला आता गॅस बंद करून घेतलाय. पाहिजे एवढा पाक आपला परफेक्ट तयार झालाय. सगळ्यात महत्त्वाची टिप आहे मुरावळा टिकवण्यासाठी, ती म्हणजे आवळ्याचा पाक. आवळ्याचा पाक परफेक्ट असेल तर तुमचा मुरावळा अजिबातही खराब होत नाही. चला तुम्ही बघू शकता एक तारी पाक इथे मी व्यवस्थित असा करून घेतलाय. पाक कसा ओळखायचा तेही सांगितलं आहे, त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा पाक ओळखू शकता. चला मुरावळा तयार झालाय, हा बाजूला ठेवूयात आणि आता वळूयात आपल्या आवळा कँडीकडे. आवळा कँडी बनवण्यासाठी पिठी साखर काढून घेतली मिक्सरच्या भांड्यामधली आणि त्याचमध्ये हा सगळा आवळा आपण घालून घेणार आहोत. या आवळ्याच्या फोडी आहेत त्या सगळ्या एकाच वेळेस घालून घ्यायच्या. जर तुम्ही छोट्या मिक्सरच्या भांड्यात करत असाल ना तर 2 वेळा थोडा थोडा आवळा करून सुद्धा तुम्ही मिक्सरला बारीक करू शकता. आता हा आवळा बारीक करत असताना ना एकदम तो सगळा बारीक काही होत नाही. अशा वेळेस काय करायचं, आता पाण्याचा तर आपण एक थेंबही यामध्ये टाकू शकत नाही. यावेळेस ना ही केलेली पिठी साखर थोडी थोडी करत घालायची आणि मिक्सरला हे साहित्य आपण वाटत राहायचं आहे. जसं जसं तुम्ही साखर घालाल तसं तसं साखरेला आणि आवळ्याच्या मिश्रणाला पाणी सुटायला सुरुवात होते आणि त्यामुळे आवळा आपला अगदी परफेक्ट असा स्मूथ बारीक होतो. आवळा कँडी करतोय त्यामुळे साहजिकच ही पेस्ट आपल्याला अगदी स्मूथ पाहिजे. जेवढे तुम्ही ह्याची बारीक पेस्ट करून घ्याल तेवढी तुमची आवळा कँडी छान होणार आहे. त्यामुळे एक कणही दरदरीत न ठेवता छान बारीक वाटून घ्यायचे आणि पिठी साखर एकदम न घालता थोडी थोडी घालत चला. एकदम जर तुम्ही घातली ना तर मोठं मिक्सरचं भांडं सुद्धा त्याला सपोर्ट करणार नाही किंवा ते अगदी व्यवस्थित बारीक होणार नाही. त्यामुळे थोडी थोडी करत पिठी साखर घालून मी हे छानपैकी बारीक वाटून घेतले. तुम्ही बघू शकता किती स्मूथ अशी पेस्ट तयार झाली. आता यामध्ये घालायचं, इथं आपल्याला तयार करायची आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी. एक 5 चमचे पाण्यामध्ये एक मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आणि याची स्लरी तयार करून घ्यायची. ही कशासाठी वापरायची हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता कढई गरम केली. कढईमध्ये हे जे काही मिश्रण आपण केले आवळ्याचं आणि पिठी साखरेचं ते घालून घ्यायचं. तूप वगैरे आपण काही खाली घातलं नाहीये, डायरेक्ट हे आवळं आणि पिठी साखरेचं मिश्रण घालून घेतले. आता यानंतर कंटिन्युअसली आपल्याला चमचा ढवळत राहायचे. हे मिश्रण कंटिन्युअसली मिक्स करत राहायचे. जर तुम्ही हे मिश्रण मिक्स करायचं थांबवलं की त्या क्षणी खाली हे मिश्रण कढईला लागायला सुरुवात होईल, करपायला सुरुवात होईल. त्यामुळे आवळा कँडी बनवायला 15 ते 20 मिनटं लागतात. सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे आवळा कँडीमधली, ती हे मिक्स करत राहणं. हे जेवढं तुम्ही छान मिक्स करत राहाल, जोपर्यंत आपलं कँडीचं मिश्रण तयार होत नाही तेवढं तुमची कँडी छान होणार आहे. अजिबात ही कँडी खाली करपणार नाही आहे. एक 5 ते 6 मिनटं मिक्स केल्यानंतर मिश्रणाला असा चॉकलेटी रंग यायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता रंग यायला सुरुवात झाली आहे आणि जेवढं कढईला मिश्रण लागतंय ना तेवढं सगळं कंटिन्युअसली काढत राहायचं, म्हणजे कढईचं सगळं मिश्रण एकजीव असं एकत्र करत राहायचं. आता त्यानंतर निम्मा वेळ झाल्यानंतर साधारण 10 मिनिटानंतर मी यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून घेतली. आता ही बनवलेली कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण संपूर्ण यामध्ये वापरणार आहोत. यामुळे ना छान जेलीसारखं स्ट्रक्चर यायला मदत होते कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमुळे. परंतु ती घालायची कधी, ज्या वेळेला छान आपला आवळा शिजला जाईल ना त्यानंतर एकदम न घालता थोडी थोडी करत 3 स्टेपमध्ये ही स्लरी मी घालून घेणार आहे. एकदम जर तुम्ही घातली ना तर त्या पाण्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगदी थोडी थोडी घालत छान मिक्स करत राहायचं आणि त्यानंतर आपल्या या मिश्रणाला अजून छान दाटसरपणा लवकर यायला मदत होते. त्यामुळे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आवर्जून घाला, फक्त घालताना सांगितलेल्या टिप्स मात्र फॉलो करा. छानपैकी हे मिश्रण मिक्स करत असताना आपण यामध्ये ना 1 चमचा तूप घालणार आहोत. पण तूप लगे न घालता हे मिश्रण छान घट्टसर तयार झालं ना त्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मिश्रण आपलं तयार झालंय. आणि आवळा कँडी बनवताना आवर्जून नॉनस्टिकचं भांडं वापरा, नॉनस्टिकचा पॅन किंवा कढई वापरा. यामुळे ना मिश्रण खाली जास्त चिटकत नाही. चला इथे मी 1 चमचा तूपही घालून घेते. तूप घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तूप घातल्यानंतर ना मिश्रण छानपैकी पॅन सोडायला मदत करतं.
हा शरीरासाठी अतिशय बहुगुणी असा पदार्थ आहे. अगदी केसापासून ते पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीराला आवळ्याचे वेगवेगळे फायदे आहेत. केसांसाठी तर उपयुक्त आहेत, त्याचबरोबर स्किनसाठी, पोटासाठी, पचनासाठी आवळा खूप जास्त मदत करतो. अशा पद्धतीने जर तुम्ही मुरावळा किंवा आवळा कँडी करून घरात ठेवली ना, तर घरातील सगळे मंडळी आवर्जून आवळा खातील आणि सगळ्यांच्या शरीरासाठी हा उपयुक्त असलेला आवळा दररोज पोटात जाईल. सकाळी अनुशापोटी जर तुम्ही एक आवळा कँडी खाल्ली ना, तर तुमचा पित्ताचा संपूर्ण त्रास निघून जातो. त्यामुळे 2 महिने कंटिन्युअसली तुम्ही अनुशापोटी आवळा कँडी आवर्जून खा. पित्ताचा अजिबातही त्रास होत नाही. चला, आता कँडीचं मिश्रण छानपैकी तयार झाले. छान घट्टसर असं हे मिश्रण तयार झाल्यानंतर ताटाला तेल लावून घेतले आणि त्यावरती हे मिश्रण सगळं घालून घ्यायचं. तुम्ही दाटसरपणा बघू शकताय. जोपर्यंत आवळ्याचा छान गोळा तयार होत नाही ना आवळा कँडीच्या मिश्रणाचा, तोपर्यंत हे आपल्याला परतत राहायचे. छान चॉकलेटी असा रंग आलाय आणि आता ताटामध्ये चमच्याच्या सहाय्याने छानपैकी हे मिश्रण पसरवून घ्यायचं. एकसारखं असं करून घ्यायचं आणि एखाद्या फुलपत्राला किंवा वाटीला पाठीमागच्या बाजूने छान तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे मिश्रण आपण एकसारखं करणार आहोत. खाली फुलपत्राला तेल लावून घेतल्यामुळे मिश्रण अजिबातही फुलपत्राला चिटकत नाही आणि सहजपणे आपल्याला हे एकसारखं पसरवायला मदत करते. कारण हे मिश्रण खूप जास्त गरम आहे. गरम मिश्रण तुम्ही हाताने तर थापू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने एखाद्या भांड्याच्या सहाय्याने तुम्ही मिश्रण व्यवस्थितपणे पसरून घ्यायला मदत होते. चला, तर मिश्रण छानपैकी एकसारखं पसरलं गेलं की फॅनच्या हवेखाली अर्धा तास हे मिश्रण थंड करायला ठेवायचं आहे. त्यानंतरच आपण याच्या वड्या पाडणार आहोत, कँडीज पाडणार आहोत. त्यामुळे थंड करून घेणं खूप गरजेचं आहे. फक्त फॅनच्या हवेखाली थंड करा. फ्रीजमध्ये वगैरे ठेवू नका, नाहीतर या मिश्रणाला पाणी सुटू शकतं, ताटाला पाणी सुटू शकतं. पाण्याचा अजिबातही अंश लागू द्यायचं नाहीये, कारण हे आपल्याला वर्षभर टिकवायचे आहे. आता एखाद्या दातेरी सुऱ्याच्या सहाय्याने कट करून घेताना त्या चाकूला ना तेल लावून घ्यायचं सुरुवातीला आणि त्यानंतर कट करायला घ्यायचं. व्यवस्थितपणे तुम्ही चाकूला तेल लावलं ना की हे कँडी अजिबातही चाकूला चिटकत नाही. ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की मिश्रण चाकूला चिकटतंय, त्या वेळेला चाकूला कंटिन्युअसली 1-2 मिनिटांनी तेल लावत राहा. म्हणजे अगदी व्यवस्थित अशी ही आपली कँडी तयार होते. आता सुरुवातीला मी कडा कापून घेतलेत, कारण मला चौकोनी आकारामध्ये कँडी कट करायची होती, म्हणून तुम्ही अशीच कट केली तरीही चालेल. तुम्ही बघू शकता पहिली स्ट्रीप ओढल्याबरोबर चाकूला चिटकायला सुरुवात झाली. लगेचच दुसऱ्यांदा सुद्धा मी तेलाचं बोट पसरवून घेते आणि परत एकदा कट मारून घेते. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे कट मारू शकता. छोट्या मोठ्या कोणत्याही आकारामध्ये तुम्ही ही कँडी कट करू शकता. मी इथे मीडियम साईजमध्ये छान अशा कँडी तयार करून घेते आणि नंतर याला आपण पिठी साखरेने छान कोट करणार आहोत. कशा पद्धतीने कोट करायचे हे सुद्धा पुढे दाखवणार आहे. चला, व्यवस्थित असे सगळे कँडी आपल्या तयार झाल्यात. तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशा या कट झाल्यात. अजिबातही कट करताना त्रास झाला नाहीये, फक्त एका टिपमुळे, ती म्हणजे चाकूला तेल लावून घेण्याच्या. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, या नक्की फॉलो करा. यामुळे तुम्ही परफेक्ट अशी आवळा कँडी पहिल्याच प्रयत्नात बनवू शकणार आहात. चला, आता सगळी कँडी ना हाताने मोकळी करून घ्यायची आणि त्यानंतर यावरती आपण पिठी साखर भुरभुरून घेणार आहोत. आता ह्या ताटाला थोडंसं तेल लावलेलं आहे, त्यामुळे मी कँडी दुसऱ्या डिशमध्ये शिफ्ट करून घेते आणि जी पिठी साखर आपण अगोदर केली होती कँडीसाठी, त्यातली थोडीशी पिठी साखर बाजूला ठेवून तुम्ही ही यावरती भुरभुरायला वापरू शकता किंवा दुसरी पिठी साखर तयार करा आणि गाळणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने वरून भुरभुरून घ्या. आता ही पिठी साखर एकदा सगळी न वापरता 1-2-3 वेळा छानपैकी हे मिश्रण कोट करत राहा. कारण एका वेळेस पिठी साखर आपण ज्या वेळेला भुरभुरतोय ना, त्यावेळेला फक्त वरच्या लेअरला ती पिठी साखर पडते आणि खालच्या लेअरला पडत नाही. त्यामुळे 2-3 वेळा कँडी छान हाताने मिक्स करत राहायची आणि 2-3 वेळा पिठी साखर भुरभुरत राहायची. अशा पद्धतीने ही स्टेप केल्यामुळे तुम्ही बघू शकता आवळा कँडी अजिबातही एकमेकाला चिटकत नाही. सुरुवातीला हाताला खूप चिटकत होती किंवा एकाला एक चिटकून बसत होत्या, परंतु पिठी साखर टाकल्याबरोबर आवळा कँडी अगदी मोकळी सुटसुटीत अशी राहते. विकतची जशी आवळा कँडी भेटते ना, अगदी परफेक्ट तशी आवळा कँडी आपली इथे तयार झाली. चला, आता सर्विंग करून घेऊयात. एखाद्या काचेच्या जारमध्ये घालून तुम्ही या आवळा कँडी आणि हा मुरावळा आरामात वर्षभर टिकवू शकता. शरीरासाठी इतका बहुगुणी असलेला हा आवळा आहारात आपल्या समाविष्ट असलाच पाहिजे. तर तेव्हा तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही आवळा कँडी आणि हा मुरावळा एकदा नक्की ट्राय करून बघा. अतिशय सोपी सुटसुटीत पद्धत आहे. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा, म्हणजे वर्षभर तुम्ही हा आवळा आरामात टिकवू शकता. चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायची असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे येणारी एकही रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.